जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 116. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. स्वतःच्या उद्धाराची तीव्र तळमळ जेव्हा लागते, ज्याला भगवंत गीतेमध्ये उद्धरेत आत्मनात्मानम असं म्हणाले, तो स्वतःचा उद्धार स्वतः करणं म्हणजेच त्या उद्धाराची खरी तळमळ लागणं आणि सद्गुरूचरणी भगवंतचरणी शरणागत होणं होय. आणि त्यामुळे खरी प्रार्थना ही नेहमी शरणागत करवून घ्या खऱ्या अर्थानं ही असावी असं संत सांगतात. आणि ज्या वेळेला जीव खऱ्या अर्थानं सद्गुरू कृपेनं शरणागत होतो, त्यावेळेलाच त्याला चित्तलयाचा खरा अर्थ उमजतो त्यांच्या कृपेनं. आणि सर्व मोह नाहीसा होतो. या मोहाला इथे आपण जे धनुष्यभंग जो बघितला काल, त्यालाच त्या शिवधनुष्याची उपमा दिली आहे. म्हणजे सर्वांचं अज्ञान, सर्वांचा मोह, सर्वांचा संशय, काळजी, चिंता, भय, व्यग्रता, दुष्टराजांचा अनाठायी मोह आणि इच्छा, या सर्व गोष्टींचं प्रतीक म्हणून जणू त्या शिवधनुष्याचा उल्लेख केलाय. म्हणजे माया कोणत्या स्वरूपात आम्हाला वाकुल्या दाखवेल, कोणत्या स्वरूपात आम्हाला खाली ओढायचा प्रयत्न करेल, हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे त्या मायेचं शिवधनुष्य मोडायला, त्या मोह चिंता व्यग्रतेचं शिवधनुष्य मोडायला आणि चित्ताचा लय घडवायला ते मोहाचं धनुष्य भगवंतांनी, सद्गुरूंनी तोडावं लागतं. आणि ज्या वेळेला असं हे मोहधनुष्य तुटतं त्यांच्या कृपेनं, त्यावेळेला ते आत्मा परमात्म्याचं मिलन सहज सुलभ होऊन जातं. कोणत्याच प्रकारची धडपड मग उरत नाही. आणि अशा रीतीनं एक अशी अप्रतिम प्रतीकात्मकतासुद्धा या धनुष्यभंगामागे आहे. त्यामुळे जेव्हा असं हे धनुष्य भगवंतांनी, श्रीरामांनी तोडलं, त्यावेळेला त्यातून हा अर्थ तिथं जमलेल्या संत सत्पुरुषांना निश्चित उमजला. आणि मग प्रभूंनी काय केलं धनुष्य तोडल्यानंतर, याचं वर्णन आज तुलसीदास करतायत. म्हणाले, प्रभु दो चाप खंड महिडारे, देखी लोग सब भये सुखारे, कौशिक रूप पयोनिधि पावन, प्रेम बारी अवगाहु सुहावन. काय सुंदर वर्णन केलंय पहा. म्हणाले, प्रभू श्रीरामांनी त्या तोडलेल्या धनुष्याचे दोन्ही तुकडे भूमीवर टाकले आणि ते सर्वांना अत्यंत आनंद झाला ते बघून. पुढे म्हटलंय, कौशिक रूप पयोनिधी पावन. आहा, विश्वामित्र रूपी पवित्र अशा समुद्रामध्ये कसं जल आहे, कसलं जल आहे त्या पवित्र समुद्रामध्ये, तर प्रेम बारी अवगाहु सुहावन, प्रेमरूपी सुंदर अथांग जल भरलं होतं. अत्यानंद झाला होता विश्वामित्रांना.
आणि काय झालं, रामरूप राके सुनिहारी, बढ़त बीची पुलकावली भारी, बाजे नभ गह गहे निसाना, देव बधू नाचही करी गाना. विश्वामित्र मुनींनी राजा दशरथाची अनेक तऱ्हेनं मनधरणी करून प्रभू श्रीरामांना आपल्यासोबत आणलेलं होतं, आपल्याला माहिती आहे. आणि खरोखर प्रभू श्रीरामांनी त्या मागणी मागचा हेतू आणि पुढे घडणारी प्रत्येक घटना ही त्यांच्या उपस्थितीने जिवंत केली होती. त्यांच्या उपस्थितीने कृतकृत्यता त्या प्रत्येक घटनेला, प्रत्येक व्यक्तीला त्यानंतर जे जे भेटले त्यांच्या आयुष्याला आणली होती. आणि सर्वात अधिक कृतकृत्यता आज विश्वामित्रांना वाटते आहे. आणि त्यामुळे इथे वर्णन केलं आहे की अशा ह्या श्रीरामरूपी पूर्ण चंद्राला बघून विश्वामित्ररूपी समुद्रामध्ये बरं का रोमांचरूपी लहरी उसळू लागल्या. सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं आणि तो सर्व आनंद जणू विश्वामित्रांच्या नयनांमध्ये प्रत्यक्ष होत होता. आकाशामध्ये अतिशय जोरानं नगारे वाजू लागले, अप्सरा गात गात नाचू लागल्या, सर्वच प्रशंसा करू लागले. ब्रह्मादिक सुर सिद्ध मुनीसा, प्रभु ही प्रशंसहि देहि असीसा, बरिसहि सुमन रंग बहुमाला, गावहि किन्नर गीत रसाला, रही भुवन भरी जय जय बानी, धनुष भंग धुनि जातन जानी, मुदित कहहि जह तह नर नारी, भंजे उराम शुभ संभुधनु भारी. ब्रह्मादिक देव, सिद्ध, मुनीश्वर सर्वजण प्रभूंची प्रशंसा करू लागले आणि देही असीसा आशीर्वाद देऊ लागले. हा फार गोड भाव आहे. काही काही संत ग्रंथांमध्येच हा आढळतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे श्रीराम प्रत्यक्ष भगवंत, सर्वोत्तम सत्ता. पण ज्यावेळी ते असा पृथ्वीवर जन्म घेतात, बालपणापासून किशोरावस्थेपर्यंत आत्तापर्यंत म्हणजे त्यांचा जो हा प्रवास आहे, त्यामध्ये अनेक लोकांना म्हणजे मुख्यतः या सिद्ध मुनीश्वरांना जे त्यांच्या चरणधुळींची अपेक्षा करतात, ते प्रभू जेव्हा पृथ्वीवर जन्म घेतात तेव्हा त्यांना आशीर्वाद देण्यात धन्यता मानतात. फार गोड भाव आहे हा. आणि अनेक ठिकाणी संत सांगतात, रामचरित्र असो वा कृष्णचरित्र असो, त्यामध्ये सुद्धा जेव्हा एक वात्सल्य भाव त्या भगवंतांप्रती हृदयामध्ये भरून येतो या संतांच्या, तेव्हा त्यांना आशीर्वाद द्यावासा वाटतो, त्यांची दृष्ट काढावीशी वाटते, त्यांचं गुणगान करावंसं वाटतं. पण ते गुणगान करतानाच माझी दृष्ट नको लागायला, अशा तऱ्हेचा भाव ह्या सर्व संतांचा, गोपिका स्त्रियांचा, अनेकांचा असा भाव अत्यंत शुद्ध असतो. आणि त्यामुळे ह्या आशीर्वादाला अतिशय महत्त्व आहे. म्हणजे असं वाटतं भगवंत सुद्धा आशीर्वाद मला मिळावा यासाठी एक प्रकारे त्यांच्या अंतःकरणात लालसा असावी. त्यामुळे ते असा मनुष्य देह धारण करून येतात आणि संतांचा आशीर्वाद प्राप्त करतात आणि त्यामध्ये भगवंतांना सुद्धा आनंद मिळतो. त्यामुळे हा भाव फार गोड आहे. प्रभू ही प्रशंसहि देहि असीसा.
सर्वजण रंगीबेरंगी फुलं, माळा, हार यांचा वर्षाव करू लागले. किन्नर रसाळ असं गायन करू लागले आणि सबंध ब्रह्मांडामध्ये जय जय बानी, जय जयकार दुमदुमू लागला. आणि इतका तो जय जयकाराचा ध्वनी होता प्रभू श्रीरामांच्या प्रती उमटलेला सबंध ब्रह्मांडात, की त्या धनुष्यभंगाचा ध्वनीसुद्धा त्यामध्ये केव्हा विलीन झाला कळलंच नाही. जिकडे तिकडे स्त्री पुरुष प्रसन्न होऊन म्हणत होते की श्रीरामचंद्रांनी प्रचंड अशा शिवधनुष्याचा भंग केला. भंजेव राम संभुधनु भारी. आणि मग बंदी मागध सूतगन बिरुद बदहि मति धीरा करहि निछावरी लोग सब हय गय धन मनी चीरा. सर्व अत्यंत धीर बुद्धी असे लोक, भाट, मागध, सूतजन हे सर्वजण तिथे उपस्थित असलेले श्रीरामांच्या बिरुदावलीचं वर्णन करू लागले. त्यांच्या थोरवीचं, कीर्तीचं वर्णन करू लागले. सर्वजण घोडे, हत्ती, धन, रत्न, वस्त्र हे सर्व श्रीरामांवरून ओवाळून टाकू लागले. आणि जिकडे तिकडे आनंदी आनंद पसरला. झांझी मृदंग शंख सहनाई भेरी ढोल दुंदुभी सुहाई बाजही बहु बाजने सुहाए जह तह जुबतिन मंगल गाए सखिन सहित हर्षी अति रानी सुखत धान पराजनु पानी जनक लहे सुखो सोचो बिहाई पैरत थके थाह जनु पाई. काय सुंदर वर्णन करतायत. म्हणाले विविध वाद्य, झांज, मृदुंग, शंख, ढोल, नगारे, सनई अशी उत्तम उत्तम मंगलवाद्य मधुर असं वादन करू लागली. जिकडे तिकडे तरुणी मंगलगीत गाऊ लागल्या. राणी सुनयना आपल्या सख्यांसह अत्यंत आनंदित झाली. तिच्या आनंदाला पारच नव्हता. जणू सुकत चाललेल्या भात पिकावर पाऊस पडून त्याला जीवदान मिळावं असा तिचा आनंद होता. खूप व्याकुळ झाली होती ती. तिनंही कधीच काही बोलून दाखवलं नाही. पण सीतेची चाललेली घालमेल, तिच्या प्रती अनेक तिथं जमलेल्या राजांनी केलेला अपमान, आपल्या पतींचा अपमान, हे सर्व तिच्या सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं होतं. पण ज्यावेळी प्रभू श्रीरामांनी धनुष्यभंग केला त्यावेळेला अशा तिच्या अत्यंत दग्ध अशा मनावर सुखद शिडकावा व्हावा तशी ती आनंदली. जनक राजांची चिंता जाऊन त्यांना आनंद झाला. तुलसीदासांनी उपमा दिली आहे, जणू खूप पोहलाय आणि थकून गेलाय पाण्यामध्ये पोहणारा, अशा माणसाला एक आधार मिळावा तशी अवस्था जनकराजांची झाली. ह्या स्वयंवराचं आयोजन करण्याच्या खूप आधीपासून जनक राजा आणि माता सुनयना ह्या स्वयंवराच्या आयोजनाबाबत, आपण ठरवलेल्या पणाबाबत अत्यंत साशंकही होते. एक प्रकारचं भय होतं मनामध्ये. अनेक प्रकारच्या भावभावनांमधून हे दोघं गेलेले होते. त्यामुळे जी उपमा दिली आहे की पोहून पोहून थकून गेलेला माणूस, असं जे म्हटलं आहे जनकराजांच्या बाबतीत, ते अक्षरशः खरं होतं. पण त्याला असा हा भक्कम आधार मिळाला धनुष्यभंगाच्या निमित्तानं. आणि पुढे वर्णन करतायत. श्रीहत भये भूप धनु टूटे
जैसे दिवस दीप छवि छूटे। सिय सुख ही बरनिय के ही भांति, जनु चातकी पाई जलु स्वाती। जे जमा झालेले राजे होते ते निस्तेज झाले. ज्याप्रमाणे दिवसा दिव्याची शोभा नसते ना, त्याप्रमाणे हे जमलेले राजे धनुष्यभंगामुळे निस्तेज झाले. पण सिय सुखही बरनीय केही भाती, सीतेच्या सुखाचं वर्णन कसं करू मी, म्हणतात तुलसीदास. जणू चातक पक्षिणीला स्वाती नक्षत्राचं जल मिळावं तशी अवस्था सीतेची झाली. आणि पुढे वर्णन करतायत. राम ही लखनु बिलोकत कैसे, ससी चकोर किशोर कुजैसे। सतानंद तब आय सुदीन्हा, सीता गमनु राम पही कीन्हा। लक्ष्मण जसं चकोराचं पिल्लू चंद्राला बघत राहतं, चकित होऊन मोहित होऊन बघत राहतं, तसा लक्ष्मण श्रीरामांना निहाळत होता. अशा या शुभसमयी शतानंद मुनींनी आज्ञा केली सीतेला, आणि म्हणून सीता श्रीरामांच्या जवळ गेली. कशी दिसत होती सीता ह्याचं वर्णन करतायत. संग सखी सुंदर चतुर, गावही मंगलचारा। गवनी बाल मराल गती, सुषमा अंग अपारा. सीता जेव्हा श्रीरामांजवळ जायला निघाली, तिच्याबरोबर अनेक सुंदर आणि चतुर अशा सख्या तिच्या मंगलगीत गात निघाल्या. आणि जशी एक बालहंसी बालमराल गती चालावी तशा सुंदर चालीनं सीता निघाली. तिचं सर्वांग अपार अशा कांतीनं उजळून गेलं होतं. कशी शोभत होती सीता तर. सखीन मध्यसिय सोहती कैसे, छबिगन मध्य महाछबि जैसे। कर सरोज जयमाल सुहाई, विश्व विजय शोभा जेहि छाई। विश्व विजय शोभा जेहि छाई. सखींच्या मध्ये सीता कशी शोभून दिसत होती तर अनेक लावण्यवती स्त्रिया असाव्यात आणि त्यामध्ये एखादी महालावण्यवती असावी तशी सीता शोभत होती. तिच्या करकमलांमध्ये अतिशय सुंदर अशी जयमाला होती आणि तिच्यामध्ये विश्वविजयाची शोभा सामावली होती. म्हणजे जे घडलं होतं ते सीतेसाठी विश्वविजयासमान होतं, किंबहुना त्याही पलीकडे अनंतपट पलीकडे होतं. म्हणून म्हणतायत तिच्यामध्ये ती विश्वविजयाची शोभा सामावली होती. आणि काय होतं तिच्या मनामध्ये. तनस कोचु मन परम उच्छाहु, गूढ प्रेमो लखी परईन काहू। जाई समीप राम छबि देखी, रही जनु कुंवरी चित्र अवरेखी। लाजेनं चूर झाली होती सीता, पण मनामध्ये मात्र अत्यंत उत्साह दाटलेला होता. तिचं असं हे गूढ प्रेम कुणाला कळून आलं नाही.
आणि जेव्हा जवळ गेली श्रीरामांच्या, तेव्हा त्यांची छवी बघून ही राजकुमारी सीता चित्रासारखी स्तब्ध झाली. पण तिच्या चतुर सखीनं तिची दशा ओळखली आणि म्हणाली, चतुर सखी लखी कहा बुझाई, पहिरावहु जलमाल सुहाई. चतुर सखी लखी कहा बुझाई, पहिरावहु जयमाल सुहाई. सुनत जुगल कर माल उठाई, प्रेम बिबस पहिराई न जाई. तिची दशा, प्रेम व्याकुळता चतुर सखीनं ओळखली आणि समजावलं, अगं ही सुंदर जयमाला त्यानं घाल ना. हे ऐकून सीतेनं दोन्ही हातांनी ती जयमाला उचलली, पण इतकी प्रेम विवश झाली होती की तिला ती घालता येईना. आणि तुलसीदास वर्णन करतायत, सोहत जनुजुग जलज सनाला, ससिहि सभीत देत जयमाला. गावही छवि अवलोकी सहेली, सिय जयमाल राम उर्मेली. गावही छवि अवलोकी सहेली, सिय जयमाल राम उर्मेली. कशी घालत होती जयमाला सीता, त्याचं वर्णन करताना म्हणतायत, जणू देठांसह 2 करकमल चंद्राला बघताच बावरून जावीत, तशी सीता प्रभू श्रीरामांना जयमाला अर्पण करते. ते अद्भुत रूप बघून सर्व सख्या गाऊ लागल्या आणि तेव्हा सिंह जयमाल राम उरमेली, सीतेनं श्रीरामांच्या गळ्यात ती जयमाला घातली. रघुबर उर जयमाल देखी, देव बरी सही सुमन. सकुचे सकल भुवाल जनु, बिलो की रबी कुमुद गन. म्हणतात, रघुनाथांच्या छातीवर ती जयमाला रुळताना बघून सर्व देव पुष्पवर्षा करू लागले. इतर सर्व राजे इतके निस्तेज झाले, जणू सूर्याला बघताच रात्र विकासी जी कुमुद कमळं असतात त्यांचा समूह सुकून जातो, तशी त्यांची अवस्था झाली. ज्याचा जैसा भाव त्याला तैसा देव. त्यामुळे देव सदृश, मुनी ऋषी सदृश सर्वांना अत्यानंद झाला आणि त्यांनी पुष्पवृष्टी केली. पुर अरु व्योम बाजने बाजे, खल भये मलिन साधु सब राजे. सुर किन्नर नर नाग मुनीसा, जय 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 कही देहि असीसा. नाचही गावही विबुध बधूटी, बार बार कुसुमांजलि छूटी. जह तह विप्रवेद धुनि करही, बंदी बिरिदावली उच्चरही. रघुनंदनाच्या छातीवर रुळणारी जयमाला बघून नगरामध्ये, आकाशामध्ये विविध वाद्य वाजू लागली. दुष्ट लोक उदास झाले आणि सर्व सज्जन लोक मात्र अत्यंत प्रसन्न झाले. देवता, किन्नर, मनुष्य, नाग, मुनीश्वर जय जयकार करू लागले आणि आशीर्वाद देऊ लागले नवीन जोडप्याला. देवांगना नाचू गाऊ लागल्या.
त्यांच्या हातून वारंवार फुलांची उधळण होत होती. जिकडं तिकडं विप्रवर वेदघोष करत होते, भाट लोक कुलकीर्तीच वर्णन करत होते. महिपाताल नाकज सुव्यापार राम बरी सिय भंजी उचापार करही आरती पुरनर नारी देही निछावरी बित्त विसारी. तिन्ही लोकांमध्ये, पृथ्वी पाताळ स्वर्ग, तिन्ही लोकांमध्ये प्रभूंची कीर्ती अशी पसरली की रामचंद्रांनी धनुष्य मोडलं आणि सीतेला वरलं. त्यामुळे सगळीकडे अत्यानंद पसरला. नगरातले स्त्री पुरुष आरती ओवाळू लागले आणि म्हटलंय आपली ऐपत विसरून ओवाळणी देऊ लागले. म्हणजे त्या जोडीला निरखण्यापेक्षा अधिक सुख त्यांना कोणत्याच ऐहिक गोष्टीमध्ये वाटत नव्हतं. त्यामुळे सर्व ओवाळून टाकलं. त्या दिवशी नगरातल्या सर्व स्त्री पुरुषांनी सीतारामांवरून सगळं काही ओवाळून टाकलं. ते आजता गायत जनकपुरीमधला सीतारामांचा विवाह सोहळा हा बघण्यासारखा असतो आजसुद्धा. आणि त्याची नांदी या सीतेनं प्रभूंना घातलेल्या जयमालेनं त्या जनकपुरीमध्ये झाली. आणि पुन्हा अजून पुढे खूप सारं वर्णन, अतिशय सुंदर वर्णन तुलसीदास करतायत. सर्व लोकांच्या भावभावनांचा आलेख मांडतायत. तो आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.